हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 17 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सरकारला असं वाटलंय की ती जिंकली आहे, पण सरकारचं सत्य हे जास्त दिवस लपून राहील असं वाटत नाहीये. कारण सरकारला मदत करणारी हर्षदा, जिचा आपल्या सगळ्यांना राग येत होता, त्या हर्षदाला पोलिसांनी पकडलंय. हर्षदाने सरकारला मदत केली होती. हर्षदा घरातील बातम्या सरकारपर्यंत पोहोचवत होती. या सगळ्या गोष्टी आता पोलिसांना समजल्या आहेत आणि त्याच वेळेस कान्हा हा सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याला एक मोठं रहस्य समजलंय. म्हणजे आता सरकारचा डाव जास्त दिवस टिकणार नाही असंच वाटतंय. मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार ही दरीमध्ये लटकत असते आणि तेजस्विनी व्हीलचेअरवर बसलेली असते. तिचे हात व्हीलचेअरला बांधलेले असतात. सरकार ही गयावया करत असते. ताई प्लीज मला वाचव, मला मरायचं नाहीये, मला मरणाची खूप भीती वाटते, ताई मला वाचव. आणि तेजस्विनीला तिची दया येते. माझी बहीण आहे शेवटी ती. आणि मग तेजस्विनी ही सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करते. आपली व्हीलचेअर दरीच्या दिशेने पुढे नेते आणि आपले जे पाय असतात, तिचे पाय असतात ते काही बांधले नसतात. ती पाय पुढे करते आणि मनस्विनीला सरकारला म्हणते, मनस्विनी माझे पाय पकड आणि वर येण्याचा प्रयत्न कर. सरकार ही कशीबशी तेजस्विनीचे पाय पकडते आणि वर येण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेस तिचा पाय घसरतो आणि ती आणखीनच खोलवर दरीत जाते. त्यामुळे तेजस्विनीला खूप भीती वाटते. ती जोरात ओरडते, मनस्विनी. पण सरकार काही मरणार नाहीये. सरकार ही पुन्हा एकदा अथक प्रयत्नाने या दरीतून वर येते आणि तेजस्विनी आणखीन थोडी पुढे येते. मला काही करून माझ्या बहिणीचा जीव वाचवायचा आहे. आता ती इतकी चांगली आहे, मग तिचा जीव वाचवलाच पाहिजे. म्हणून तेजस्विनी आणखीन पुढे येते आणि तिला आपला पाय देते आणि शेवटी सरकार तिचा पाय पकडून कशीबशी या दरीतून वर येते, स्वतःचा जीव वाचवते. त्यामुळे तेजस्विनीला सुद्धा बरं वाटतं. सरकार ही दरीतून बाहेर येते आणि उभी राहते. तेजस्विनी तिला म्हणते, मनस्विनी आता मी तुझा जीव वाचवलाय, नाहीतर तू दरीत पडून मेली असती. आता तरी माझे हात सोड. आणि मग सरकार चांगुलपणाचं नाटक करते, हो हो ताई, मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार, तू माझा जीव वाचवलाय ना. आणि सरकार तिचे हात सोडवते. पण यामागे सुद्धा सरकारचा प्लॅनच असतो. तेजस्विनीचे हात सुटतात, तिचे पाय तर आधीच मोकळे असतात आणि मग या दोघीही उभ्या राहतात. तेव्हा सरकार ही लगेचच आपला खरा रंग दाखवते आणि तेजस्वीला म्हणते, ताई तू कान्हा आणि सखीला फोन करून येथे बोलून घेतलं, हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. तू खूप मोठी चूक केली आहे. त्यांना माझं सत्य सांगितलंय आणि आता त्याची शिक्षा म्हणून तुला मरावं लागेल, तुला या दरीत पडावं लागेल. तेजस्विनीला जबर धक्का बसतो. मी या मनस्विनीचा जीव वाचवला, तिला दरीत पडण्यापासून वाचवलं आणि आता हीच मला धमकी देतीये की तुला मरावं लागेल. तेजस्विनी खूप चिडते. पण मनस्विनी सरकार काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. इकडे सखी आणि कान्हा दोघेही रिक्षाने त्या दरीजवळ येत असतात. सखी खूप घाबरलेली असते आणि कान्हाला विचारते, कान्हा मला खूप भीती वाटतेय. सरकारने आईला कसं किडनॅप केलं, आता काय होईल, माझ्या आईला काही होणार तर नाही ना, सरकार तिला काही करणार तर नाही ना. कान्हा म्हणतो, सखी मॅडम घाबरू नका, आपण खूप जवळ आहोत त्या दरीच्या, लवकरच पोहोचू. कान्हा रिक्षावाला म्हणतो, दादा लवकर चालवा. सखी सुद्धा खूप घाबरलेली असते. आणि मग इकडे सरकार आणि तेजस्विनी या दोघींमध्ये झटापट सुरू होते. एकदा सरकार ठोसा मारते, एकदा तेजस्विनी ठोसा मारते. या दोघींमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असते. सरकारला खूप राग येतो की ही तेजस्विनी मला मारतीये आणि मग सरकार चक्क तेजस्विनीचा गळा दाबते. तेजस्विनीमध्ये काहीच ताकद नाहीये, त्यामुळे तेजस्विनी ही स्वतःला काही सोडू शकत नाही आणि सरकार तिचा दोन्ही हाताने गळा दाबू लागते. तेजस्विनी लाल बुंद होते, तिचा जीव जाणार, तिला श्वास मिळतच नाही. तेवढ्यात सरकार तिला सोडून देते, परंतु जोरात गळा दाबल्यामुळे तेजस्विनी ही बेशुद्ध होऊन पडते. आणि हा सगळा सरकारचा प्लॅन असतो. काय करायचं, कसं करायचं हे सगळं सरकारने आधीच ठरवलेलं असतं. सरकार बेशुद्ध पडलेल्या तेजस्विनीकडे रागारागाने पाहत असते आणि इकडे कान्हा आणि सखी रिक्षाने या दरीजवळ येत असतात. दरीच्या खूप जवळ पोहोचलेले असतात आणि सरकार ही आपल्या प्लॅनप्रमाणे चक्क आपल्या डोळ्यांचा रंग बदलत असते. कारण
सरकार आणि तेजस्विनीची खरी ओळख ही त्यांच्या डोळ्यांवरूनच होते. सरकार तिचे निळे डोळे बदलून घारे डोळे करत असते. तिने डोळ्यांची एक लेन्स बदललेली असते आणि ती दुसरी लेन्स बदलणार इतक्यात तेजस्विनीला शुद्ध येते. तेजस्विनी हे पाहते की सरकार तिच्या डोळ्यांची लेन्स बदलण्याचा प्रयत्न करते आणि तेजस्विनीला खूप राग येतो. तेजस्विनी चिडून म्हणते, मनस्विनी, आज मला पुन्हा एकदा पश्चाताप होतोय की मी तुझी मदत केली. तू मदत करण्याच्या लायकीची नाहीये. 12 वर्षांपूर्वी सुद्धा मी हीच चूक केली होती आणि आज सुद्धा मी तीच चूक केली आहे. मला खूप पश्चाताप होतोय. मी तुझा जीव वाचवलाय आणि तू माझा जीव घेतीये. पण सरकारला काही फरक पडत नाही आणि सरकार ही राक्षसासारखी हसत असते. तेजस्विनीला खूप राग येतो आणि तेजस्विनी ही हात बांधलेल्या अवस्थेत सुद्धा कशीबशी पूर्ण ताकदीने आपला हात सरकारच्या हातावर मारते आणि सरकारच्या हातात जी एक कॉन्टॅक्ट लेन्स असते, जी अजून तिने डोळ्यात घातलेली नाहीये, ती जमिनीवर पडते, मातीत पडते. सरकारला खूप राग येतो. तेजस्विनी म्हणते, मनस्विनी, आता तुला काय करायचं ते कर. तू मला दरीत ढकलून दिलं, मी मेले ना तरी मला फरक पडणार नाही, कारण आता तू स्वतःला तेजस्विनी सिद्ध करू शकत नाही. तू तुझ्या एका डोळ्याचा रंग तर बदललाय, पण दुसऱ्या डोळ्याची कॉन्टॅक्ट लेन्स खाली पडलीये. आता तू ती वापरू शकत नाही. कान्हा आणि सखी येथे येतच असतील आणि तुझ्या डोळ्यांचा रंग पाहून त्यांना लगेच कळेल की तू तेजस्विनी नाहीये, तू मनस्विनी आहे. आणि मग सरकार, शिट यार, हे काय केलंस, माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला, अशी नाटकं करते. तेजस्विनी म्हणते, सरकार, आता तुझा प्लॅन फ्लॉप झालाय. आता तू मला मारूही शकत नाही आणि यानंतर पुन्हा कधीच तू माझ्याबरोबर असं काहीच करू शकणार नाही. आता तुझा खेळ संपलाय. तुझ्या पापांचा घडा भरलाय. 12 वर्षांपूर्वी तू जे काही केलं होतं ना, ते तुला पुन्हा एकदा करायचं होतं, पण यावेळेस तुला ते जमणार नाहीये. सरकार खूप टेन्शनमध्ये असल्याचं नाटक करते. अरे यार, मी एवढा मोठा प्लॅन बनवला, सगळा फ्लॉप झाला, आता काय करू? आता माझी कॉन्टॅक्ट लेन्स खाली पडली. आणि तेवढ्यात सरकार एखाद्या राक्षसासारखी हसू लागते आणि म्हणते, काय ताई, ॲक्टिंग आवडली का नाही माझी? अगं, भारी ॲक्टिंग करते मी. तुला काय वाटतं, जर आपण दोघी सेम टू सेम असू शकतो, मग मी काय इतकी वेडी आहे का? मी 2 कॉन्टॅक्ट लेन्सेस सुद्धा आणले आहेत, कारण मला माहीत होतं तू मला कधीसुद्धा धोका देऊ शकतेस, तू असं काहीतरी करू शकतेस, म्हणून मी 2 कॉन्टॅक्ट लेन्सेस आणले आहेत. असं म्हणून सरकार लगेच तिच्या साडीच्या पदरातून दुसऱ्या कॉन्टॅक्ट लेन्सेसची डबी बाहेर काढते. तेजस्विनीला जबर धक्काच बसतो की सरकारने इतका मोठा प्लॅन बनवलाय, इतकी मोठी तयारी करून ठेवली आहे आणि तेजस्विनी ही दुसरी कॉन्टॅक्ट लेन्सची डबी सुद्धा उडवण्याचा प्रयत्न करते. पण यावेळेस सरकार तयार असते आणि सरकार लगेच हात वर करून घेते. त्यामुळे तेजस्विनीला ही कॉन्टॅक्ट लेन्सची डबी उडवता येत नाही आणि सरकार म्हणते, नाही, आता नाही, एकच चान्स होता, तो तू गमावलास. तेजस्विनी खूप टेन्शनमध्ये येते आणि इकडे कान्हा आणि सखी या दरीजवळ पोहोचतात, रिक्षातून खाली उतरतात आणि दरीकडे धावत येतात. आणि तेजस्विनीला समजलेलं असतं की आता आपलं काही खरं नाही. सरकारला सुद्धा माहीत असतं की आता कान्हा आणि तेजस्विनी लवकरच येथे पोहोचतील. आणि त्यानंतर चक्क सरकारचा मास्टर प्लॅन, सरकार ही चक्क तेजस्विनीच्या डोळ्यांचा रंग बदलण्याचा प्रयत्न करते. जसं सरकारने स्वतःचे निळे डोळे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरून घाऱ्या रंगाचे करून घेतले, तसंच ती खऱ्या तेजस्विनीचे घारे डोळे कॉन्टॅक्ट लेन्सेस लावून निळ्या रंगाचा करण्याचा प्रयत्न करते. तिच्या डोळ्यात निळ्या रंगाचे कॉन्टॅक्ट लेन्सेस टाकत असते. पण या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे सरकार आणि तेजस्विनीचं हे जे काही चाललंय, हे सगळं कुणीतरी आपल्या मोबाईलमध्ये शूट करत असतं, रेकॉर्ड करून घेत असतं. आणि या माणसाच्या, ही बाई आहे, कारण तिच्या हातात बांगड्या दिसत आहे आणि तिच्या हातावर अंतः अस्ति प्रारंभ असं लिहिलेलं असतं. आणि हातावरून तर असं दिसतंय की ही कोण जी बाई असेल ती वयस्कर आहे, तिचं वय खूप जास्त दिसतंय आणि ती हे सगळं मोबाईलमध्ये शूट करत असते. पण सरकार किंवा तेजस्विनीला हे माहीत नसतं. तेजस्विनी विचारते, मनस्विनी, तू हे काय करतेस? तू माझ्या डोळ्यांचा रंग का बदलतीयस? सरकार तिला सांगते, कारण जेव्हा दरीतून तुझी डेड बॉडी सापडेल ना, तेव्हा सगळ्यांना हा विश्वास बसणार की जी मेली आहे ती मनस्विनी आहे, सरकार आहे. आणि मग आयुष्यभर कुणीच माझ्यावर संशय घेणार नाही, माझं सत्य कोणालाच कळणार नाही. तेजस्विनीला खूप त्रास होत असतो, कारण तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच कॉन्टॅक्ट लेन्सेस लावलेले असतात आणि
कुणीतरी हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत असतं, पण सरकारला हे माहीत नसतं. आता ही व्यक्ती कोण आहे हा खुलासा तर काही दिवसानंतरच होईल. आणि मग सरकार हिने तेजस्विनीला या व्हीलचेअरवर बांधलेलं असतं. ती व्हीलचेअरला जोरात धक्का देते दरीच्या दिशेने. तेजस्विनी खूप घाबरते, आरडाओरडा करू लागते, नाही वाचवा वाचवा सखी कान्हा. परंतु सखी आणि कान्हा अजूनही तिच्यापासून दूरच असतात आणि सरकारने तेजस्विनीला हटकून जाणून बुजून ढकललंय. हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं. अंतः अस्ति प्रारंभ असं या बाईच्या हातावर लिहिलेलं असतं. ती सगळा व्हिडिओ बनवत असते. मनस्विनी म्हणजे सरकार ही जागेवर उभी असते आणि तेजस्विनी ही व्हीलचेअरवर पुढे जात असते. तेवढ्यात कान्हा आणि सखी तेथे पोहोचतात आणि सरकार आपलं नाटक सुरू करते. सखी बाळा वाचव तुझ्या मावशीला, तुझ्या मनस्विनी मावशीला वाचव, ती खाली पडतीये. सखी खूप घाबरते. कान्हा सरकार जवळच उभा राहतो आणि मग सखी ही तेजस्विनीच्या मागे मागे धावते तिला वाचवण्यासाठी. तेजस्विनी खूप घाबरलेली असते. ती मागे वळून पाहते, सखी मला वाचव, सखी मला वाचव. आणि ती व्हीलचेअरवर असते. पण त्याच वेळेस सखीला तिचे डोळे दिसतात की तेजस्विनीचे डोळे निळ्या रंगाचे आहेत. याचा अर्थ ही सरकार आहे असा सखीचा विश्वास बसतो. तेजस्विनी जीवाच्या आकांताने रडत असते, सखी बाळा मला वाचव, सखी बाळा मला वाचव. आणि सखी ही सुद्धा तिच्या मागे मागे धावत असते. परंतु त्याच वेळेस ही जी व्हीलचेअर असते ती एका दगडाला जोरात धडकते आणि तेजस्विनी जी व्हीलचेअरवर बसली आहे ती चक्क दरीमध्ये कोसळते. तेव्हा सखी या व्हीलचेअरला हात लावते. कदाचित जर तेजस्विनी या व्हीलचेअरवरून खाली पडली नसती तर ती दरीतसुद्धा पडली नसती. पण ती व्हीलचेअरवरून खाली पडते आणि चक्क दरीत कोसळते. तेव्हा सगळेजण हे पाहत असतात. मोबाईलमध्ये हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा होत असतं. आता ही कोण व्यक्ती आहे देव जाणे. आणि आपली तेजस्विनी सखीची खरी आई चक्क या दरीत कोसळते. कान्हा सरकार सखी हे सगळं पाहत असतात. सखी जोरात ओरडते, मनस्विनी मावशी. कान्हा हे पाहतच राहतो आणि मनस्विनी सुद्धा ओरडते, मनस्विनी नाही. बिचारी तेजस्विनी या दरीत कोसळते आणि नजरेआड होते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप दुःखद आहे. 12 वर्ष बिचाऱ्या तेजस्विनीने इतकी दुःख भोगली. त्या कालकोठडीत जगली ती. आपल्या मुलीपासून कुटुंबापासून दूर राहिली आणि तिच्या नशिबात फक्त 2 दिवसांचं सुख आलं आणि शेवटी सरकारने हे एक सुखसुद्धा हिरावून घेतलं. सखी आणि कान्हा खूप दुःखी होतात. सखी ही रडत असते कारण ती चांगली आहे. तिला जरी असं वाटत असलं की ही सरकार आहे, मनस्विनी खाली पडली आहे, पण शेवटी तिच्यासाठीही तिला वाईट वाटतं. कान्हासुद्धा दुःखी होतो, पण सरकार ही मात्र एखाद्या राक्षसासारखी हसू लागते. शेवटी तेजस्विनी दरीत पडली, माझा दुश्मन संपला म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा हा असुरी आनंद पाहून तुम्हाला तिचा खूप राग येईल यात शंका नाही. आणि मग थोड्या वेळानंतर सखी आणि कान्हा सरकारला घेऊन घरी आलेले असतात. पण सरकार मीच तेजस्विनी आहे असं वागत असते. डॉक्टर आलेले असतात. ते सरकारला मलमपट्टी करतात आणि म्हणतात घाबरण्याची गरज नाहीये, त्यांना जास्त काही लागलं नाहीये, थोडक्यात निभावलंय. डॉक्टर काळजी घ्यायला सांगतात आणि तेथून निघून जातात. सरकारजवळ घरातील सगळे उभे असतात. परशुराम, गौतम, मीनाक्षी, कान्हा, सखी. आणि मग परशुराम म्हणतो, मी मागील अनेक वर्षांपासून त्या सरकारपासून कसा माझा पिच्छा सोडवावा याचा विचार करत होतो. बरं झालं पडली एकदाची दरीत, आपल्या आयुष्यातून कायमची निघून तरी गेली. आणि मग सरकार आपली नाटकं सुरू करते कारण तिला तेजस्विनीसारखं चांगलं दाखवायचं आहे. ती म्हणते, परशु भाऊजी असं का बोलताय? शेवटी ती माझी सख्खी लहान बहीण होती. तिच्या गेल्याचं मलासुद्धा दुःख आहेच ना. मला खूप वाईट वाटतंय की ती आज या जगात नाही आहे. सगळ्यांना असं वाटतं, अरे वा बिचारी तेजस्विनी किती चांगली आहे. पण ही सगळी सरकारची नाटकं सुरू असतात. आणि सगळ्यात मोठी शंका काढते मीनाक्षी. मीनाक्षी विचारते, पण सरकारच दरीत पडली आहे याची काय गॅरंटी? आणि मग सरकार आपली नाटकं सुरू करते. ती सखीला म्हणते, सखी बाळा मी खरं बोलतीये, त्या मनस्विनीने मला आपल्या घरातून किडनॅप केलं, मला बेशुद्ध केलं आणि मग मला व्हीलचेअरवर बांधून ठेवलं होतं. मला ती दरीत ढकलून देणार होती, पण मी शुद्धीत आले, स्वतःला कसं बसं सोडवलं. आमच्या दोघींमध्ये झटापट झाली आणि मग मी मनस्विनीला व्हीलचेअरला बांधून ठेवलं होतं.
तुम्ही याल, तिचा न्यायनिवाडा कराल असं मला वाटलं होतं, पण चुकून माझा धक्का तिला लागला आणि मनस्विनी त्या दरीत जाऊन पडली. हे सगळं सांगून सरकार ढसाढसा रडू लागते. त्यामुळे कान्हा आणि सखीला सुद्धा वाईट वाटतं. सखी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, आई जे काही झालं त्यात तुझी चूक नाहीये, तू रडू नकोस. तर सरकार म्हणते, नाही मला तर खूप भीती वाटतेय. आता पोलीस येतील, त्यांना जर कळलं की मीच मनस्विनीला धक्का दिला आणि माझ्यामुळे ती दरीत पडली तर काय होईल? पोलीस मला पकडून नेतील, मला जेलमध्ये टाकतील, मला आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागेल. मला नाही राहायचंय सखी जेलमध्ये, मला जेलमध्ये नाही जायचंय सखी, तुझ्यापासून दूर नाही जायचंय, असं म्हणून सरकार नाटक करू लागते. सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. सखी सरकारला समजावून सांगते, आई तू टेन्शन घेऊ नको, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जे काही झालं त्यात तुझी काही चूक नाहीये. उलट सरकार तुला मारण्याचा प्रयत्न करत होती आणि तू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस तुला पकडून येणार नाही, तुला काही होणार नाही. आणि मी आणि कान्हा आई विटनेस आहोत ना, आम्ही सांगू, आम्ही साक्ष देऊ की तू काहीच केलेलं नाहीये, तू घाबरू नकोस. तेवढ्यात कान्हा म्हणतो, पण आपण असं का म्हणतोय की सरकार दरीत पडली आणि मेलीच असेल? कदाचित दरीत पडल्यावर ती जखमी झाली असेल, सरकार जिवंत सुद्धा असू शकते ना. आपण रीतसर पोलीस तक्रार करायला हवी आणि या सगळ्या प्रकरणाचा शोध घ्यायला हवा. सगळ्यांना ही गोष्ट पटते आणि सरकारच्या डोक्यात सुद्धा तिडीक जाते. कान्हा खरं बोलतोय, तेजस्विनी दरीत पडलीये, पण ती मेलीच असेल याची काय गॅरंटी? ती कदाचित जिवंत सुद्धा असू शकते. मला हे शोधून काढावं लागेल, असा विचार सरकार करते. कान्हा म्हणतो, आपण रीतसर पोलीस कंप्लेंट करायला हवी. मीनाक्षी म्हणते, हो खरंय, सरकारला आपण असं नाही सोडू शकत. सरकार खूप डेंजरस बाई आहे. ती कदाचित वाचली असेल तर आपल्या आयुष्यात आणखीन प्रॉब्लेम निर्माण करू शकते. सगळ्यांनाच हे पटतं आणि तेवढ्यात हर्षदा तेथे येते आणि म्हणते, बाहेर पोलीस आले आहेत. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सरकार नाटकं सुरू करते, पोलीस आलेत, पोलिसांना कळलं असेल की मी मनस्विनीला मारलंय, पोलीस मला पकडून नेतील, नाही नाही मला नाही जायचे तुरुंगात. सखी म्हणते, आई शांत हो, असं काही होणार नाही, पोलीस हे फक्त चौकशी करायला आले असतील. कान्हा म्हणतो, मी जातोय बाहेर. सखी मॅडम तुम्ही त्यांची काळजी घ्या. कान्हा, गौतम, परशुराम हे सगळे बाहेर जातात आणि सरकार आपली नाटकं सुरू करते. मी खूप घाबरलीये, मला भीती वाटतीये, पोलीस मला पकडून नेतील, असं म्हणून ती रडू लागते. आणि मग सखी तिला मिठी मारते, तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. सरकारची नाटकं सुरूच असतात की मी या सखीला सुद्धा कसं वेड्यात काढतीये. आणि इकडे सरकारच्या हॉलमध्ये पोलीस आलेले असतात. पोलीस इन्स्पेक्टर, हवालदार, लेडी कॉन्स्टेबल सगळे असतात आणि तेथे तेजस्विनी, कान्हा आणि सखीचा फोटो भिंतीवर लावलेला असतो. या फोटोकडे हा इन्स्पेक्टर पाहत असतो. कान्हा, गौतम, परशुराम आणि मीनाक्षी हॉलमध्ये येतात आणि मग हा इन्स्पेक्टर त्यांच्याकडे पाहतो. हा इन्स्पेक्टर कान्हाला आपला ID कार्ड दाखवतो आणि आपली ओळख करून देतो. नमस्कार, मी इन्स्पेक्टर भरत भालेराव, मी गोरेगाव पूर्व पोलीस स्टेशनमधून आलोय. कान्हाला हे ID कार्ड दिसतं, परंतु येथेच कळून येतंय कारण कोणताच खरा पोलीस असा आपला ID कार्ड दाखवून आपली ओळख करून देत नाही. आणि मग पोलीस इन्स्पेक्टर हा कान्हाला विचारतो, आम्हाला माहिती मिळाली आहे की भानवड दरीजवळ काहीतरी घटना घडली आहे, घातपात झालाय, त्याबद्दलच चौकशी करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. घरातील सगळेच घाबरतात. कान्हा मनात विचार करतो, जर मी आता पोलिसांना सांगितलं की त्या भानवड दरीजवळ काय घडलंय आणि तेजस्विनीने सरकारला दरीत ढकलून दिलं किंवा तिचा धक्का लागून सरकार दरीत पडली, तर पोलीस लगेचच चौकशीसाठी तेजस्विनीला ताब्यात घेतील आणि मग आई मुलीची इतक्या वर्षानंतर भेट झाली आहे तर या दोघी एकमेकींपासून दूर जातील. मला हे होऊ द्यायचं नाहीये. मला पोलिसांना वेगळंच काहीतरी सांगावं लागेल, असा विचार कान्हा करत असतो. आणि हा इन्स्पेक्टर विचारतो, ओ मिस्टर, कोणत्या विचारात गुंग झालात? तुम्ही कोण आहात? तुमचं नाव काय? कान्हा सांगतो, माझं नाव कान्हा महाडिके आणि साहेब तेथे काय घडलं हे मी तुम्हाला सांगतो. आणि मग कान्हा झालेला सगळा प्रकार सांगतो की सरकारने कसं तेजस्वीला घरातून किडनॅप केलं, या दोघींचा भूतकाळ काय आहे आणि का किडनॅप केलं गेलं हे सगळं तो सांगतो. तेथे गेल्यावर सरकार ही दरीत पडली, पण कान्हा हे सांगत नाही की तेजस्वीने तिला ढकलून दिलं होतं. आणि मग कान्हा या प्रकारे आपला सगळा जबाब नोंदवतो. इकडे सरकार अजूनही घाबरल्याचं नाटक करतच असते आणि सखी तिला शांत करत असते. सरकार मनातल्या मनात विचार करते, वा मनस्विनी वाह, काय भारी ॲक्ट्रेस आहे तू, उगच येथे राहिलीस, बॉलिवूडमध्ये गेली असती तर मोठी ॲक्ट्रेस झाली असती. आणि मग सरकार
ही लगेचच बाजूला होते आणि सखीला विचारते, सखी बाळा, पोलीस आले होते ना, काय झालं असेल? ते मला पकडून नेतील का? मला खूप भीती वाटतीये. सखी म्हणते, नाही आई, असं काहीच होणार नाहीये, काळजी करू नको. सरकार रडू लागते. सखी तिला परत जवळ घेते आणि शांत करण्याचा प्रयत्न करते. सरकार चांगलीच खुश होते की आता या घरातून मला कुणीच बाहेर काढू शकत नाही. मीच आता तेजस्विनी म्हणून कायम या घरात राहणार. कारण खरी तेजस्विनी तर दरीत पडून मेलीये. आणि त्याच वेळेस पोलीस इन्स्पेक्टर, लेडी कॉन्स्टेबल आणि घरातील सगळे तेथे पोहोचतात. सरकार घाबरल्याचं नाटक करते आणि हा इन्स्पेक्टर म्हणतो, सखी मॅडम, तेजस्विनी मॅडम, आम्हाला कान्हा महाडिक यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला आहे की त्या दरीजवळ काय घडलं. पण आम्हाला फक्त एकच शंका आहे की हा घातपात होता की अपघात होता. सरकार दरीत पडली, पण स्वतःहून पडली की तिला कुणी ढकलून दिलं. सखी सांगते, नाही साहेब, मी या घटनेची आय विटनेस आहे. मी तुम्हाला सांगते, सरकारला कुणीही ढकललं नव्हतं. यात माझ्या आईची, तेजस्विनीची काही चूक नाहीये. तो फक्त एक अपघात होता. तेवढ्यात सरकार आपली पुढची चाल खेळते आणि सांगते, साहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. जेव्हा सरकार आज या घरात आली होती, तिने भांडेवालीचा वेश घेतला होता आणि तिने मला एक गुंगीचं इंजेक्शन टोचलं होतं. म्हणजे सरकारने हे सगळं आधीच विचार करून ठेवलाय. तिने स्वतःच्या हाताला सुद्धा इंजेक्शन टोचून घेतलं होतं. आणि ती सांगते, आणि या सगळ्या घटनेमध्ये आमच्या घरची मोलकरीण हर्षदाने तिला मदत केली होती. हे ऐकून कान्हा आणि सखीला जबर धक्काच बसतो. हर्षदाने इतका मोठा विश्वासघात केला, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. पोलीस इन्स्पेक्टर लगेचच बाहेर येतात आणि हर्षदाला जाब विचारतात, तू त्या सरकारची मदत केली होतीस ना? ज्या घरात खातेस त्या घराच्या मालकांशी एवढी मोठी गद्दारी केली. हर्षदा खूप घाबरते आणि म्हणते, नाही साहेब, मी असं काही केलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. पण पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो, खोटं बोलू नका आणि आता तुमचं खोटं हे लवकरच बाहेर येणार आहे. इन्स्पेक्टर आपल्या हवालदारला सांगतो, आत्ताच्या आत्ता यांच्या रूमची आणि किचनची सगळी काही तपासणी करा. तेथे ते इंजेक्शन नक्कीच सापडेल. हवालदार आणि लेडी कॉन्स्टेबल तेथून निघून जाते आणि सगळेजण हे हर्षदाकडे रागारागाने पाहत असतात. हर्षदा रडण्याचं नाटक करत असते. हर्षदाला सरकारने चांगलंच गुंतवलंय. हर्षदाची सुद्धा अशीच अवस्था व्हायला पाहिजे होती. खरंच तिच्यामुळेच आज तेजस्विनी आपल्यात नाहीये. तिला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबापासून दूर जावं लागलंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप दुःखद होता. जे काही घडलं ते पाहून वाईट वाटलं, एवढं मात्र नक्की. पण आता एवढंच व्हायला पाहिजे की तेजस्विनीचा मृत्यू व्हायला नको आणि सरकारचं हे कटकारस्थान जास्त दिवस चालायला नको. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आपला कान्हा हा चक्क पोलीस स्टेशनमध्ये जाणार. गोरेगाव पूर्व पोलीस स्टेशन, जिथून कान्हा आणि सखीच्या घरी तो इन्स्पेक्टर भरत आला होता, ज्याने चौकशी केली होती. कान्हा आपल्या मित्राला विचारणार, तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये कुणी इन्स्पेक्टर भरत काम करतो का? तर हा कान्हाचा मित्र सांगेल, नाही, आमच्या पोलीस स्टेशनमध्ये असा कोणताही इन्स्पेक्टर भरत काम करत नाही. यावरून कान्हाला जबर धक्काच बसेल. म्हणजे काल आपल्या घरी जो आला होता तो खोटा इन्स्पेक्टर होता, ते खोटे पोलीस होते. याचा अर्थ हे सगळं कट कारस्थान आहे हे कान्हाच्या लक्षात येणार. आणि इकडे मनस्विनी, सरकार आपल्या रूममध्ये असेल आणि डोळ्यांचा रंग चेंज करत असेल, लेन्सेस घालत असेल आणि विचार करणार की कान्हा कधीही माझ्या सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. माझं कट कारस्थान त्याला कधीच समजणार नाही. म्हणजे सरकार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असेल, पण कान्हा तिच्या कट कारस्थानाच्या जवळ पोहोचलेला असेल, सत्य जाणून घेण्याच्या जवळ पोहोचलेला असेल. आणि इकडे आपली सखी ही रूममध्ये काहीतरी कपडे ठेवत असेल. ती कपाट उघडणार आणि या कपाटामध्ये तिला एक वस्तू दिसणार. आता ही डायरी आहे, फोल्डर आहे किंवा मोबाईल दिसतोय आणि यावरून तिला शंका येईल, तिला जबर धक्का बसेल. मग आता ही शंका नेमकी आहे तरी काय? सरकारचं हे नाटक किती दिवस चालणार? सरकारचं सत्य सगळ्यांसमोर येईल का? तेजस्विनी दरीत तर पडलीये, पण ती जिवंत आहे की मेलीये? या सगळ्या घटनेचा व्हिडिओ काढणारी व्यक्ती कोण आहे? असे एक ना अनेक प्रश्न समोर आहेत आणि मालिका खूपच इंटरेस्टिंग झाली आहे, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.